महाराष्ट्र मिलेट मिशन, श्री अन्न आणि पोषण, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून हे पुस्तक प्रकाशित केलं गेलं आहे. मिलेट्स म्हणजे काय, ते आपल्या शेतामध्ये कसं पिकवायचं, यापासून ते आपल्या आहारात कसं वापरायचं, हेल्थसाठी त्याचे बेनिफिट्स काय आहेत आणि वेगवेगळ्या पाककृतीसुद्धा या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तर मिलेट्स म्हणजे काय हे आधी आपण बघूया. मिलेट्स म्हणजे एक प्रकारचं धान्य आहे. ज्याप्रमाणे गहू, तांदूळ, त्याचप्रमाणे मिलेट्स हे सुद्धा एक धान्य आहे. लघु तृणधान्य, पौष्टिक तृणधान्य, यालाच स्त्रीअन्न असं म्हणतात किंवा सुपरफूड असंही म्हणतात. जवळजवळ 8 ते 10 प्रकारचे मिलेट्स आहेत. आपल्या इकडं मिळणारे 10 प्रकारचे आहेत. तर श्री अन्न असं का म्हटलं गेलं किंवा सुपरफूड, सुपर, श्री अशी मोठी मोठी नावं का दिली गेलीत या अन्नाला, तर त्याचं कारण असं आहे, गहू आणि तांदूळ यापेक्षा श्री अन्न हे श्रेष्ठ आहे. कारण त्याच्यामध्ये प्रथिनं, जीवनसत्व आणि खनिजयुक्त आहे. सगळ्यात महत्त्वाचं ग्लुटेन फ्री आहे. ग्लायसेमिक इंडेक्ससुद्धा कमी आहे आणि ज्याच्यामुळं सेलिओक रोग किंवा शुगर असलेल्यांना बेस्ट आहे. तसंच तांदूळ आणि गव्हाच्या तुलनेत श्री अन्नामध्ये कॅल्शियम, लोह, फायबर भरपूर प्रमाणात असतं. तंतुमय पदार्थ हे आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असतात, जे आपल्याला श्री अन्नामधून मिळतं. मुलांच्या निरोगी वाढीसाठी श्री अन्न हे आवश्यक आहे. फक्त मुलांसाठीच नाही तर सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. तर आता याच्यामध्ये मिलेट्समध्ये काय काय येतं ते आपल्याला बघायचं आहे. कोणकोणती धान्य येतात आणि आहारामध्ये त्याचा वापर कसा करायचा, त्याच्या वेगवेगळ्या पाककृती किंवा रेसिपी कशा बनवायच्या, याची थोडक्यात माहिती मी दिली आहे. 10 प्रकारचे मिलेट्स कोणते ते आधी आपल्याला बघायचं आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, राजीगरा, वरई, कुटकी, कोडो, कंगनी, सांडवा आणि चेना. हे आहे चेना. माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते मी दाखवते आहे. तर हे चेना मिलेट्स आहे, ब्रासो मिलेट्स. त्यानंतर हे कोडो मिलेट्स आहे, याला कोद्रा असं सुद्धा म्हणतात. तर याच्यापासून मी आज व्हेज पुलाव बनवला आहे, ती रेसिपी मी दाखवते आहे. यानंतर बाजरी. बाजरी आपल्याकडं सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहितीच आहे. हे बाजरीपासून सुद्धा बरेचसे पदार्थ बनवले जातात. बाजरीच्या गोड पुऱ्या आपल्याकडं आवर्जून बनवल्या जातात. भाकरी, बाजरीची खिचडी. तर हे आहे सांडवा. तर याच्यापासून सुद्धा बरेचसे पदार्थ बनवले जातात. या रेसिपीसुद्धा मी लवकरच शेअर करते आहे. आणि हे आहे कुटकी. सगळी धान्य दिसायला जवळपास एकसारखी असतात, लहान आकाराची असतात, त्याच्यामुळे याला लघु तृणधान्य असंही म्हणतात. तर हे 5 मिलेट्स आहेत माझ्याकडे आणि यापासून वेगवेगळ्या रेसिपी शेअर करते आहे. आज जी रेसिपी शेअर करते आहे ते आहे कोडो व्हेज पुलाव. तर खूप हेल्दी रेसिपी आहे, करायलासुद्धा एकदम सोपं आहे आणि सगळ्यांसाठी बेस्ट आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. या ठिकाणी एक लहान वाटी कोडो घेतलेला आहे, कोद्रा. भरपूर पाणी घालून 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर पाणी निथळून काढायचं आहे. मीडियम साईजच्या चमच्यानी 1 ते 1.5 चमचा तेल घालते आहे, 1.5 चमचा. लहान चमच्यानी 3 ते 4 चमचे होतं. मोहरी, हिरवी मिरची, जिरा, हवं तर लाल मिरचीसुद्धा वापरू शकता, आपल्या आवडीनुसार वापरायचं आहे. आणि आपल्याकडं ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या आपण घालू शकतो व्हेज पुलाव बनवण्यासाठी. या ठिकाणी मटर, गाजर, सिमला मिर्च आणि बीन्स घातलेलं आहे. हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. यानंतर 3 ते 4 लवंग, ब्लॅक पेपर, काळी मिरी, थोडंसं दालचिनी, हे सुद्धा अर्धा 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद पावडर आणि आता स्वच्छ धुवून घेतलेले कोडो घालून अर्धा 1 मिनिट पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे.
तर हे परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मीठ घालतीये. खडा मीठ वापरलेलं आहे. हवं तर बारीकसुद्धा वापरू शकता. पाणी गरम घालायचं आहे. थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. 1 वाटी कोदरा घेतले होते. आता या ठिकाणी 3 वाटी पाणी घालतीये. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं लिंबू आणि साखरसुद्धा घालायची आहे. टेस्ट बॅलन्स होते आणि चवीला खूप छान लागतं. कवर करून 10 मिनटं शिजू द्यायचं आहे. 3 शिट्या होऊ द्यायच्या आहेत. तर 3 शिट्या झालेल्या आहेत. खूप छान असं शिजून आलेलं आहे. व्हेज पुलाव तयार झालेला आहे. कोडो व्हेज पुलाव. हे बघा. हेल्दी रेसिपी, खूप हेल्दी आहे. आहारात याचा वापर नक्की करा. रेसिपी करायला सुद्धा सोपी आहे. आपण नेहमीच्या रेसिपी बनवतो त्यासारखीच आहे. मिलेट्सचा वापर हा आहारात असायला हवा. हेल्थसाठी हेल्थ बेनिफिट्स भरपूर आहेत. मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठीच बेस्ट आहे. तर मिलेट्स नक्की वापरा. या रेसिपी नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मिलेट्सचा वापर हा आहारात असायला हवा. हेल्थसाठी हेल्थ बेनिफिट्स भरपूर आहेत. मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठी